एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येतेय। चिपळूण जवळच्या कुंभारली घाटामध्ये स्विफ्ट डिझायर गाडीच्या अपघातात पुण्याच्या 2 जणांचा मृत्यू झालाय। पुण्याहून कुंभारली येथील गावाला मायलेक येत असताना रविवारी गाडी 400 फूट खोल दरीमध्ये कोसळली। त्यानंतर मंगळवारी मोबाईल लोकेशनवरून दोघांचाही शोध लागला। या अपघातामध्ये मायलेकांचा मृत्यू झालाय। विश्वजित खेडेकर वय 42 आणि सुरेखा खेडेकर वय 65 अशी मृत्यू झालेल्या मायलेकांची नावे आहेत। विश्वजित खेडेकर यांची आई सुरेखा खेडेकर यांना रविवारी पुण्याहून कुंभारलीच्या गावाला सोडायला चालले होते। रविवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विश्वजित यांचं त्यांच्या पत्नीशी फोनवरून बोलणं झालं, पण त्यानंतर पत्नीने विश्वजित यांना वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला, पण विश्वजित यांनी फोन उचलला नाही। विश्वजित फोन उचलत नसल्यानं त्यांच्या पत्नीनं कुंभारलीमधल्या गावात फोन केला, तेव्हा रात्र झाली तरीही ते घरी पोहोचले नसल्याची माहिती मिळाली। यानंतर खेडेकर यांचे नातेवाईक शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। पोलिसांनीही सोमवारी दिवसभर खेडेकर मायलेकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण यात त्यांना यश आलं नाही। अखेर पोलिसांनी मोबाईल लोकेशनची मदत घेतली, तेव्हा हे लोकेशन 400 फूट खोल दरीमध्ये असल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलिसांना दरीमध्ये कोसळलेली कारही आढळून आली। या कारमधून पोलिसांनी विश्वजित खेडेकर आणि सुरेखा खेडेकर यांचे मृतदेह बाहेर काढले। विश्वजित खेडेकर यांच्या वडिलांचं 6 महिन्यांपूर्वीच निधन झालं होतं आणि आता घरात आणखी दोघांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे।